सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की समाधि महामहोत्सव की, मृत्यू महोत्सव ह्याच्यात पूर्वचर्चेमध्ये असाध्य रोग आले, कसलेही पीत वात कफादीचे कसलेही रोग आले तरी सुद्धा आता हे शरीर आणि आता हे जीवन संपणार हे लक्षात आल्यानंतर अत्यंत उत्साहपूर्वक संलेखनाला स्वीकारणं आणि संलेखना करणं हेच योग्य आहे असं पूर्वचर्चेमध्ये झालेलं होतं। हे अवश्य मरण के कारण आय प्राप्त होय तहाँ व्यारी आराधना का शरण ग्रहण करी समस्त देह ग्रह कुटुंबादिकतै ममत्व छांडी अनुक्रमतै आहारादिक निका त्याग करी देह को त्यागना। आणि हे जे पूर्वी सांगितलेले पूर्वचर्चेमध्ये सांगितलेले रोग, त्रियंचकृत उपसर्ग, मनुष्यकृत उपसर्ग, देवकृत उपसर्ग, अचेतनकृत उपसर्ग, वारा, अग्नी आदी हे सगळे काय आहेत, असं कोणत्याही उपसर्गाच्या आणि कोणत्याही निमित्तानं आता शरीर आणि प्राण दोन्हीचा त्याग करण्याची वेळ, नाश होण्याची वेळ आली की त्यावेळेला आराधनेला शरण ग्रहण करून समस्त देह म्हणजे शरीर, ग्रह म्हणजे ग्रह कुटुंब परिवार, आता साधूंचं काय ग्रह असतंय तर हे संघ हा परिवारच आहे, तर या सगळ्यांच्या प्रतीचा ममत्वभाव सोडून अनुक्रमते हा शब्द फार महत्वाचा आहे। उपसर्ग म्हणजे आता आजार आला, रोग आला आणि उद्या सकाळपासून सगळं बंद असं नाही। अनुक्रमतै जे क्रम आचार्यांनी शास्त्रात शरीराच्या आणि परिस्थितीच्या अपेक्षेने सांगितलेले आहेत त्या अनुक्रमाप्रमाणे आहार आदिकचा त्याग करून या देहाचा त्याग केला पाहिजे। क्रम चुकला, समाधी चुकली असं मी एकांतानं म्हणणार नाही, पण त्रासदायक सगळ्या गोष्टी होणार। सगळ्या एखादी पायरी चुकली वर पायरी चढताना तर काय लगेच धाप लागणार नाही, पण प्रत्येक वेळेला चढताना पायऱ्यात चुका लागल्या तर त्रास होणारच आहे त्याचा, आणि तो त्रास आपल्यालाच होतो। म्हणून क्रम, आणि मी कालच सांगितले कुठलेही कार्य करताना अति उत्साहात विवेकाचा कधी नाश करून द्यायचा नाही, आणि आळस आणि कमी उत्साहात पण विवेकाचा कधी नाश होऊन द्यायचा नाही, कारण हे दोन्हीही विश्वासघातकी आहेत, धोका देणारे। देह विनशी जाय अर आत्मा का स्वभाव दर्शन ज्ञान चारित्र जैसे नाही विनशय तैसे यत्न करना। देह विनिशी जाय, शरीराचा नाश होऊ दे, परंतु आत्म्याच्या स्वभावाचा
स्वभाव स्वरूप जे दर्शन म्हणजे श्रद्धान सम्यक्त्व आहे, ज्ञान आणि चारित्र्य जे आहे त्याचा नाश करून द्यायचा नाही, याच्यासाठी पुरुषार्थ आणि प्रयत्न असणं गरजेचं आहे. याच्यासाठी पुरुषार्थ. जशी शरीराची शक्ती क्षीण होत जाईल तसं आत्म्याची शक्ती वाढत गेली पाहिजे. हे समाधीचं महत्व आहे. परिणामाची उज्ज्वलता वाढत गेली पाहिजे. यो ध्येय तो विनाशिक आहे. हे शरीर कसं आहे? विनाशिकच आहे. अवश्य विनशेगा. आपण किती जरी सांभाळलो तरी त्याचा कधी ना कधी तरी विनाश ठरलेला आहे. लई सांभाळलो तर एक 8-10 वर्ष मागं पुढं, पण ते केव्हा ही व्यवहारात आहे. आम्ही 8-10 वर्ष पुढं मागं होईल, पण निश्चयानं आयुकर्म पाहिजे की. नाहीतर शरीराचा क्षीणता हेच मृत्यूला कारण असेल तर आत्तापर्यंत सगळे जेवढे मृत्यूला पावले ते सगळे वयस्कर होऊनच मृत्यू पावले असते. तरुणपणात, लहानपणात, बाल्यावस्थात शरीर मजबूत असणारे असे कोण मग गेलेच नसते. पण तसं आत्तापर्यंत झाले काय? तसं आत्तापर्यंत कधीही झालेलं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत. निश्चयानं आयु कर्म हेच आमच्यासाठी मजबूत किंवा मजबूतीवर आमचा मृत्यू आणि जिवंत राहण्याचा प्रश्न आहे. कोट्या यत्नते, तुम्ही कोट्यावधी प्रयत्न करा. देव दानव, देव असू देत, दानव असू देत, मंत्र तंत्र मनी औषधादी कोई रक्षा नाही करेगा. कुठले देव दानव मंत्र तंत्र कितीही मृत्युंजय विधान घाला, कालसर्प विधान घाला, काय पाहिजे ते करा, मृत्यूवर विजय मिळवणारा या जगात एकच जीव आहे, मोक्षाला जाणारा, बाकी कोणी नाही. म्हणून तर ती छेडालामध्ये शेवट पहिल्या डालीतले शेवटचं गाते सांगितलं की देवसुद्धा त्यांच्या गळ्यातल्या फुलाचा हार वाळलेलं कळल्यानंतर अवधिज्ञान लावतात की का हे फुलाचा हार वाळला. अवधिज्ञान लावतात आणि त्या अवधिज्ञानामध्ये ज्यावेळी त्यांना कळतंय की मी 6 महिन्यानंतर हे शरीर माझं हे पर्याय देव पर्याय सोडून जाणार आहे. सम्यक दृष्टी देव असतात ते त्या 6 महिन्यात अजून भक्ती करतात. त्यांची भावना काय असते? आता परत असं कृत्रिम चैत्यालय, माणिक रत्न मोत्यांचे प्रतिमा, आता परत मी मनुष्यगतीत जाणार, मग मला तिथं नंदीश्वर द्वीपामध्ये जाता येणार नाही, अकृत्रिमांनी चैत्यालयात मला जाता येणार नाही. मग आता 6 महिने राहिल्यात ना, सुग्गी समजायची आणि रात्रंदिवस म्हणजे जास्तीत जास्त ते अशा ठिकाणी जाऊन सम्यक्तपूर्वक देवशास्त्र म्हणजे भगवंतांची भक्ती पूजा अर्चेमध्ये राखतात. आणि मिथ्यादृष्टी जीव जे असतात, देव आता मी जाणार, आता हे सगळं वैभव सुटणार, आता मग हे सुटणार ते सुटणार, एवढ्या देवींचं माझा आता वियोग होणार, माझं असं होणार, माझं वैभव जाणार, ह्याच्यात आर्त रौद्रदान करतात. जे आर्त रौद्रदान करून मरतात ते परत एकेंद्रिय देतात. आणि जे परत धर्मध्यानामध्ये प्रशस्त याच्यात लागतात ते मनुष्यगतीत आणि अजून जरा उच्चतेच्या ठिकाणी जन्म घेण्याचा प्रयत्न करतात. मग हा नियम फक्त देवगती बाबतीतच आहे का? प्रत्येक गतीमध्ये हा नियम आहे. नरकासारख्या नरकाच्या ठिकाणी सुद्धा तीर्थंकर प्रकृतीचा बंध केलेल्या चालू असणाऱ्या जीवाला
6 महिने तिथं कवच कुंडल तयार होतात. शेवटच्या 6 महिन्यात त्याला एक आभरण, एक कवच तयार होते आणि तिथं त्याला 6 महिने कुठलेही नारकी जीव त्रास देऊ शकत नाही. हे सगळं धर्मध्यानाचा प्रभाव आहे. कारण त्याला जरी इथं तीर्थंकर होऊन जन्मायचं असेल, म्हणजे तीर्थंकर पर्याय त्याला पुढं होणार आहेत पर्याय तीर्थंकर, पण त्या पुण्याईनं जन्मायचं असेल तर त्याला शेवटची 4 महिने धर्मध्यानच करायला पाहिजे. 6 महिने म्हणजे जसं इथं अष्टकुमारिका आणि सुवर्ण सौभाग्यवती वगैरे 6 महिने अगोदर गर्भात येण्याच्या अगोदर त्या मातेच्या गर्भाची जशी शुद्धी करायला चालू करतात तसं तिथं आवरण येतं आणि मग ते कोण त्रासच देत नाहीत. आणि त्या शेवटचे 6 महिने ते धर्मध्यान करतात. म्हणजे नरक असू दे, त्रियंच असू दे, मनुष्य असू दे, देव असू दे, शायोक्षमिक सम्यक दृष्टी असू दे, शाईक सम्यक दृष्टी असू दे, शेवटचा जो काळ आहे ना तो तुमच्या आणि माझ्या भविष्यातला आरसा असतो. तीर्थंकर प्रकृतीचा बंद करणाऱ्या शाईक सम्यक दृष्टी श्रेणिक राजाला सुद्धा नरकायूचा बंद होता आणि त्याला नरकात जायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्या परिणामामध्ये विचित्रता यायलाच पाहिजे मृत्यूच्या वेळेला, म्हणून तर त्याचे तसे भाव झाले. म्हणून हा शेवटचा काळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी इथं सांगितलं तुम्ही किती कोट्यावधी प्रयत्न करा, देव दानव मंत्र तंत्र मणी औषध कोणतीही तुमची रक्षा करू शकत नाही. मग महाराज हे सगळं करायचं कशाला? आमच्या आणि तुमच्या आयुमध्ये एक समय सुद्धा वृद्धी होणार नाही, पण अकाली मरण होऊ नये, अकाल मरण होऊ दे आणि आर्तरौद्र्यांपूर्वक चुकीचं मरण होऊ नये याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे अत्यंत वेदना होत असतील तर आर्तरौद्र्यांपूर्वक मरण होईल म्हणून औषध लेप आदी घेण्याचं कारण काय आहे? मृत्यू वाढवण्याचं, म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी नाही, तर त्या वेदना कमी करून धर्मध्यान लागण्यासाठी. फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. केवली देह तो अनंत भवधारण करी छाड़े है, यो रत्नत्रय धर्म अनंत भवनिमी नाही प्राप्त हुआ, याते दुर्लभ है संसार परिभ्रमण तय रक्षा करने वाला है, ऐसा धर्म मेरे परलोक पर्यंत मती मलिन होऊ, ऐसा निश्चय धरी देहतई ममता छांडी पंडित मरण के अर्थी उद्यम करई. आणि म्हणून देह अनंत भवामध्ये धारण केलेला आहे, सोडलेला आहे, पण रत्नत्रय धर्म अनंत भवात कधीतरी प्राप्त झालेला आहे, तो अनंत भवामध्ये प्राप्त झालेला नाही. म्हणून याची दुर्लभता, दुर्बल वेगळं, दुर्लभ वेगळं. दुर्बल म्हणजे शक्तिहीन आणि दुर्लभ म्हणजे लाभहीन. हे दुर्लभ आहे. मनुष्य जन्म, जैन कुल, समाधी मरणासारखं हे, आणि रत्नत्रयपूर्वक तर समाधी मरण अत्यंत दुर्लभ
आहे, मग ते आपल्याला मिळालं आहे. आणि हे सगळं काय करणार आहे? संसार परिभ्रमण ते रक्षा करणेवाला आहे. हा धर्म, हा रत्नत्रय, हे जे सगळं आहे ते संसार परिभ्रमणापासून रक्षण करणार आहे. काय करणार आहे? रक्षण करणार आहे. म्हणून असा जो धर्म आहे तो मला परलोक प्रत्यंत मती मलिनो, आणि मग एवढं सगळं दुर्लभ सगळं मिळालेलं आहे, त्याचा जर मी उपयोग करून नाही घेतलो, जर त्याला मी फायदा करून नाही घेतलो, आणि जर माझं समाधी मरण नाही झालं, तर मग परलोकापर्यंत, म्हणजे ह्या भावातच नव्हे पुढल्या भावात सुद्धा माझी मती काय होऊ शकते? मलिन होऊ शकते. काय होऊ शकते? मलिन. असा निश्चय, ऐसा निश्चय धरी, असा निश्चय धारण करून देह तै ममता छाडी, या शरीरावरचं ममत्व भाव सोडून पंडित मरण के अर्थी उद्यम करे. पंडित मरणामध्ये काय करायला पाहिजे? उद्यम करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. पंडित मरण म्हणजे रत्नत्रयपूर्वक साधूंचं जे समाधी मरण असतं त्याला कुठलं मरण म्हणायचं असते? पंडित मरण. मरणाचे भेद किती आहेत? 5. बालमरण मिथ्यादृष्टींचं, बालमरण चतुर्थ गुणस्थानवरती सम्यक दृष्टी अवृत्ती लोकांचं, बालपंडित मरण पंचम गुणस्थानवरती प्रतिमाधारी लोकांचं, आणि पंडित मरण 6व्यापासून 11व्यापर्यंतच्या सर्व मुनी महाराजांचं मरण म्हणजे पंडित मरण. ते जे मध्यम, जगन्य आणि उत्कृष्ट 3 भाग आहेत, तो भाग नंतरचा. आणि पंडित मरण जी अपेक्षा इथं मोडलेली आहे ती 14व्या गुणस्थानात मोक्षाला जाण्याच्या अगोदर जे देह त्याग होतो त्याला पंडित मरण असं म्हणलं. ते पंडित मरण वर्तमान पंचमकालात शक्य नाही, पण पंडित मरण करणं तरी शक्य आहे. म्हणून असा पंडित मरण करण्यासाठी आपण उत्साहित होणं गरजेचं आहे, आणि ते स्वीकारणं त्याच्यापेक्षा अजून गरजेचं आहे. अब समाधी मरण की महिमा कहने को सूत्र कहे. आता समाधी मरणाचं महिमा काय आहे त्याच्यासाठी सूत्र सांगतो. अंतक्रियाधिकरणम तप फलम सकलदर्शिनस्तुवते तस्माद्यावद्विभवम समाधि मरणे प्रयतितव्यम. अंतक्रिया जो संन्यास मरण सो ही जाका आधार होय, तीस तप के फल को सकलदर्शी सर्वज्ञ भगवान स्तुवते कहिए प्रशंसा करते. जी अंतिम क्रिया म्हणजे शेवटचं मरण आहे, मृत्यूचा वेळ आहे, ते ज्यांनी संन्यास मरणाचा आधार घेऊन ज्यांनी मृत्यूला स्वीकारलेला आहे त्याचं फळ काय आहे तर सकलदर्शी म्हणजे संपूर्ण 3 लोकाला, 3 लोकातील 3 काळातील जेवढे अनंत जीव आहेत त्या सर्व पदार्थांच्या अनंत पर्यायांना स्पष्टपणे बघणारे कोण? तुम्ही आम्ही. कोण? सर्वज्ञ भगवान. त्या सर्वज्ञ भगवंतांच्या माध्यमातून सुद्धा अशा जीवाची स्तुती केलेली आहे. स्तुती केली म्हणजे सर्वज्ञ भगवान त्याची पूजा केली नाहीत. असं मरण
हे कौतुकास्पद आहे असं त्यांच्या वाणीतून आलेलं आहे. जिस तप करने वाले के तप के फल तय अंत में संन्यास मरण नाही भया सो तप निष्फल है. आणि आयुष्यभर तपश्चर्या करून शेवटी अंत में अगर समाधि मरण न हो जाए तो जीवन भर का तप क्या है, निष्फल है. मग तुम्हाला काय वाटतं, मग आयुष्यभर फळ केलं काय पुण्य मिळालं नाही? पुण्य तर ज्या तेवी बंद होत गेले. पण कशासाठी केलोय? हितनं शिखरजीच्या दर्शनासाठी आम्ही निघलो. ऐकायला का झोपालाय? ऐकायलाय? इथनं शिखरजीच्या दर्शनासाठी आम्ही निघलो. जाताना वाटत अनेक देवदर्शन घेत जाणार आहे, त्याचं फळ मिळणारच आहे. पण शिखरजीत जाऊन शिखरजीचं दर्शन नाही झालं तर आपण काय म्हणतोय, एवढे दिवस जाऊन व्यर्थ झालं. तिथं ज्याच्यासाठी गेलो ते व्यर्थ झालं. वाटतल्या दर्शनाचं फळ मिळणारच आहे. तसं आयुष्यभर ज्याच्यासाठी केलो ते सगळं व्यर्थ केलं. रोज 5-5 लिटर दूध आणलो, त्या दुधाला गरम केलो, त्याला विरजण लावलो, त्या दहीला घुसळलो, त्यातनं लोणी काढली, लोणी काढल्यानंतर ते साठवलो आणि शेवट दिवशी त्याचं तूप करायला कढवायला गेलो. आणि शेवटला जरा इकडं तिकडं काय तर फोन आला, कोणतर पाहुणी आली, कोणतर भेटलं, जरा काय तर डोकं दुखा लागलं आणि कढईतले तूप कढईत, लोणी कढई गॅसवर, गॅस चालू, आणि तुम्ही तुमच्या कामात व्यस्त गेला आणि समजा सगळं तूप करपून गेलं. काय उपयोग झाला नाही. तुम्ही काय म्हणताय? समाधान मानताय? काय नाही, 10 दिवस एवढं सगळं केलो, निदान ताक प्यायला मिळालं की, जाऊ दे तूप गेलं म्हणतोय. ताक प्यायला तरी मिळालंय की म्हणून समाधान मानताय? काय म्हणताय? कर्म माझं 10 दिवसाची माझी सगळी तपश्चर्या वाया गेली. गेली काय सगळी वाया? हां, तुम्हाला ताक तर प्यायला मिळालं तर काही नाही मिळालं? वय तर म्हणा, नाही तर म्हणा की मिळालं ना. तरी पण आपण काय म्हणतोय, ताकासाठी दूध घेतलो नव्हतो. दूध कशासाठी घेतलं होतं? तुपासाठी. लोणी कशासाठी काढली होती? ताकासाठी, तुपासाठी. ज्याच्यासाठी केला हट्टास तो मिळाला नाही तर बाकी मिळालेल्याकडे दुर्लक्ष होतंय. खरं आहे काय खोटं आहे? आता गाठलाय कढईत लोणी आणि खालनं गॅस चालू केलाय. आता जरा जरा चुर 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 आवाज यायला लागले, म्हणजे ते लोणी गरम व्हायला लागले. आता असल्यात समडोळीवाले लाडके भक्त आले, माणगाववाले आले, कोल्हापूरवाले आले, शिरगुप्पीवाले आले. असं तसं म्हणत जर तिकडं लक्ष गेलो, शरीराच्या आहाराची मात्रा कमी झाली, शरीर जरा वेदना करायला लागले, शरीराच्या वेदना व्हायला लागल्यात, तिकडं लक्ष गेलो. शारीरिक वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम कमी झाला, जरा थंड वाजणार, जरा कधी गरम होणार, तिकडं आमचं लक्ष गेलं. पूर्वकर्मात कुठल्या तर उदय, अशुभ कर्माचा उदय आला, थोडं काहीतरी वेदना, काहीतरी सगळं आहे. कालच सांगितले, स्त्रियांची उपसर्ग करू शकतात पूर्वभावाच्या कर्मामुळं, आमच्यासारखी माणसं उपसर्ग करू शकतात, देव उपसर्ग करू शकतोय, पाठ टोचू शकते, चटईच्या गडबडीत चटईच्या खाली असलेलं कुठं तर लवंग. आत्ता लोकांना आयुष्यभर कधी भक्ती करायचं सुचत नाही, अशा वेळेला बदाम आणून चढव, लवंग आणून चढव. हे माताजी विधान घेत होते तेव्हा लई वैभवपूर्वक विधान घेत होत्या. चला आता माताजींना परत काय आपल्याला भेटायला मिळणार नाही,
आता चांगलं सजवून अष्टद्रव्याचं ताट घेऊन जाऊया, मग त्याच्यात केसर आणि फळं आणि बिळं. आत्ताच आठवलं येणार सगळं. करा म्हणायचे त्यावेळेला जबरदस्ती करायची पाळलेली, आणि आता नको म्हणायच्या वेळेला ह्या श्रावकांची भक्ती उमडत असते. आपलं लक्ष तिकडं असतं का? ज्याच्यासाठी हे आयुष्यभर तप केलो, ते तप करून जर अंताच्या वेळेला संन्यास मरण नाही झालं तर ते तप निष्फळ आहे. लक्षात ठेवा. निष्फळ म्हणजे सामान्य पुण्याचा बंध पूर्वी झालेला आहे, पण ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे ते सगळं नाही. मग काय उपयोग आहे? काय सांगताय? बर, तुम्ही सांगणार काय मात्र सांगणार? हां सांगा. हां, सिद्धांत आणि धर्मसिद्धांत याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. भगवान बाहुबली 1 वर्ष एकाच आसनामध्ये उभे होते. जर एकदा चढणारा जीव चढतच जातो आणि तो खाली उतरतच नाही, असा जर एकांतानं नियम केला तर मग आचार्यांनी समाधीचे 12 वर्ष सांगितले नसते. समाधीच्या काळात विशुद्धी ही सुरक्षित ठेवण्यासाठी ही व्यवस्था आहे. वाढलेली विशुद्धी कमीच होणार नाही असा जर नियम असता तर जिनवानीमध्ये कधीच उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी हे 2 भेद पडले नसते. आणि उपशम श्रेणीवाला एवढा वर गेला आणि तो परत तिथल्या विशुद्धीने संगले म्हणजे याच्यामुळं तो खाली आला तर त्याला एकांतानं आचार्यांनी कधीच त्याला चुकीचा मांडलेला नाही. कथनी आणि शास्त्र, बोली आणि आगम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तेवढ्यासाठी तर व्यवहार आणि निश्चय ह्या दोन्हींचं मेळ घालायला सांगितलं. ज्या वेळेला एखादा व्यक्ती अंतर्मूर्तापेक्षा जास्त कोणताही जीव, आचार्य अंतिम स्तुत केली भद्रभाऊंच्या पासून आत्तापर्यंत जेवढ्यांनी समाधी साधली त्या सगळ्यांच्या बाबतीत असा एकही जीव नाही, भरत बाहुबलींना धरून सुद्धा. भरतांचं उदाहरण अपेक्षेनं एक अंतर्मूर्त घेतात, पण कर्मसिद्धांत कर्णानुयोग सांगतो की त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा एक अंतर्मूर्त त्यांचं 6वं 7वं 6वं 7वं 6वं 7वं गुणस्थानामध्ये ते झोपाळ्याचा खेळ केलेत. 7व्यात गेल्यानंतर 6व्यात येतात म्हणजेच ते मागं फिरले. परत 7व्यात जातात म्हणजे परत उडी खाल्ली. परत 6व्यात येतात म्हणजे ते मागं सरले. हे कंटिन्यूस चालू आहे. समाधी मरणाचा दिगंबर मुनी महाराजांचा जर विषय असेल तर ते शेवटच्या शरीरातून प्राण जाण्याच्या शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये सुद्धा त्यांची विशुद्धी 100% वाढत वाढत वाढतच गेलेली असत नाही. का असत नाही? याला कर्णानुयोगचा सिद्धांत लावायला पाहिजे. जर ती विशुद्धी वाढतच गेली, नाही नाही मोक्षाला जाईल तर तो नंतरचा भाग, ते 6व्या गुणस्थानात येणारच नाहीत. मग ते शेवटचा तास 2 तास 4 तास किंवा महिना 2 महिने त्याची विशुद्धी वाढतच गेल्या, ते कमी होता कामा नये. म्हणजे ते मग 5-5 4-4 2-2 तास ते 7व्याच गुणस्थानात राहिले का? नाही. अंतर्मूर्तात ते 6व्यात येतात
भले 6व्यातला काळ कमी असेल, 7व्यातला काळ जास्त असेल, पण 20वा घेण्यासाठी तुला 6व्यामध्ये यावंच लागेल. त्यामुळं तो न दिसणारा विषय आहे, पण पुरुषार्थाच्या कितीही सातत्य तिथं असलं तरी त्याला 6व्या 7व्याचा खेळ करावाच लागेल. आणि 6व्यात येणं म्हणजेच थोडी प्रमादी अवस्था असणे, 7व्यात जाणं म्हणजेच अप्रमादी अवस्था असणे हा पुरुषार्थ असतो. एखाद्या साधूची समाधी व्यवस्थित झाली काय चुकली याचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला तुम्हाला कोणीही दिलेला नाही. तो केवली गम्य अधिकार आहे. कारण त्यांचे परिणाम जर शांत असतील आणि थोडं शारीरिक वेदनेमुळं हलनचलन होत असेल, पण परिणामांच्या मध्ये स्थिरता त्यांचं सम्यक दर्शन जर पक्का असेल तर ती समाधीच मानली जाते. आणि वाळलेल्या लाकडासारखं खट्ट पडलाय, जरासुद्धा आलं ना, पण डोकीमध्ये देवगती, तिथलं वैभव, तिथलं ऐश्वर, ह्या त्या गोष्टी जर त्याच्या डोकीत असेल तर त्या साधूचं शांत बसून सुद्धा जो मृत्यू होतो त्याला समाधी म्हटलेलं नाही. आणि जिन धर्मामध्ये एक असं प्रामाणिक वाक्य आहे की एक तर आम्ही कुणाबाबतीत निर्णय घ्यायचा नाही, आणि जर आपल्याला आगमाप्रमाणे वाटत असेल ती समाधी झाली नाही तर तसे परिणाम आणि तसं व्यवस्थापन माझं होणार नाही. आणि माझ्याकडं कोण सल्लेखनाला आले तर मी त्यांच्यात काय चुकलेत ते माझ्याजवळ येणाऱ्या सल्लेखनाला येणाऱ्या शपक राजाची तशी मी चूक होऊन देणार नाही. आणि माझ्या समाधीच्या वेळेला ती चूक मी करणार नाही. एवढाच आपल्यापुरतं आपण सिद्धांत बांधून घ्यायचा. पुरुषार्थ हा प्रत्येकाचा असतो. पुरुषार्थ हा प्रत्येकाचा असतोच. मी कायम एक उदाहरण देतोय. कुठलाही गाडी हाणणारा व्यक्ती माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ दे म्हणून गाडीत बसत नाही. माझ्या गाडीचा प्रवास चांगला होऊ दे म्हणूनच गाडीत बसतो. तसा प्रत्येक साधू, प्रत्येक साधक हा माझ्या समाधीसाठीच आणि स्वतःच्या आत्माच्या परमात्मा बनण्यासाठीच तो साधू झालेला असतो. घेताना सगळ्यांचे भाव चांगले असतात, पण मध्ये आल्यानंतर ते भाव बिघडतात. कोण लोकेशनात जातो, प्रभावनेत जातो, कोण पैसे मागण्यात जातो, कोण निवांत खाऊन झोपण्यामध्ये वेळ काढतो, कोण नुसता जाप्य घालण्यामध्ये काढतो, कोण अत्यंत भगवंतांची भक्ती, पंचपरमेष्ठींची भक्ती करून स्वतःचं जीवन आनंदी आणि इतरांचं जीवन आनंदी बनवण्यासाठी सुगंधी चंदनाती एक सुगंधाच्या गुणाचा वापर करतो. काही लोक, काही साधू साधना करत असताना चंदनाच्या दुसऱ्या गुणाचा आधार घेतात. ते स्वतः शीतल बनतात आणि सोबत येणाऱ्यांना शीतल बनवण्याचा प्रयत्न करत असतात. हे प्रत्येकाच्या मग पूर्वभावातील केलेला कर्म आणि त्या कर्माला आहारी जायचं काय नाही जायचं हे त्याच्या पुरुषार्थावर अवलंबून असतं. पण आगमाच्या विरुद्ध आम्हाला बोलून जाऊन चालणार नाही. निधत्त निकाचित नावाचं जे कर्म आहे ते काही वेळेला आमच्या आणि तुमच्या पुरुषार्थाला सुद्धा काम करू देत नाही. पण आपण आपला पुरुषार्थ कधीही सोडायचा नसतो. म्हणून त्या ठिकाणी दुधाच्या साठवलेल्यामध्ये श्रद्धानरूपी सम्यक दर्शनरूपी बदाम टाकून आपलं श्रद्धान दही घट्ट करायचं आहे. त्याच दहीला त्या ठिकाणी जिनवानीचं रूप का सम्यक दर्शन झालं की त्याच क्षणाला काय झालं, ऐकणाऱ्यांना शंका आली असेल. आता माझ्यासारख्या कुबुद्धीवाल्याला आली म्हणून सांगतो. इथं तर 1 मिनिटाच्या अगोदर म्हटले
की श्रद्धान रूपी दही घट्ट झाली आणि परत रवी घालताना त्याला ज्ञान जिनवाणी म्हणा लागल्यात. मगाशी दहीला काय म्हटलं तुम्ही? हां, आणि रवी घालताना काय म्हटला? जिनवाणी. कसं काय बरं? तर त्याचं कारण हे आहे, कारण अजितमती माताजींच्या सारखी एक विदुषी, एक विद्वान आणि शांतीसागर महाराजांच्या हाताखाली म्हणजे घडलेले ते एक महान व्यक्तिमत्व होतं सोडा. त्यामुळं शब्दातला बदल आमच्यापर्यंत लक्षात यावं म्हणून मी विश्लेषण करायला लागलो आहे. ज्या वेळेला माझं सम्यक दर्शन दृढ झालं त्याच वेळेला माझं सम्यक ज्ञानसुद्धा काय होणार आहे? दृढ होणार आहे. आणि ती दही आता सम्यक दर्शन न राहता तीच दही सम्यक ज्ञान रूपी झाली. आणि सम्यक ज्ञान म्हणजेच काय? जिनवाणी. आणि मग त्या जिनवाणीमध्ये काय गाठलो आम्ही? भेद विज्ञानाची दही. आता भेद विज्ञानाची रवी घातलो, आता नुसता रवी ठेवलो, झालं काय भेद विज्ञान? नाही. तर त्या भेद विज्ञानाला सुद्धा व्यवहार निश्चय, व्यवहार निश्चय. माझा आत्मा माझं शरीर वेगळं आहे 100%. ज्ञान हेच माझ्या आत्म्याचं शरीर आहे 100%. परंतु मी छद्मस्थ अवस्थेत आहे, त्यामुळं माझा आत्मा शरीराचा आधारभूत आहे. आता तो कशाचा आधार घेतलाय? शरीराचा आधार आहे. मग आधार तुमचं लॉकर मजबूत असेल तर तुमचं धन मजबूत आहे. लॉकर मजबूत नसेल तर धन संपत्ती सुरक्षित राहणार नाही. म्हणून माझ्या आत्म्याला सुरक्षित ठेवण्याचं काम आजपर्यंत या शरीरानं आधारभूत केले, आधेभूत नाही. काय ते? आधारभूत आहे. आणि म्हणून मला त्याला एकदम त्याची अवहेलना करून चालणार नाही, एकदम अवहेलना करून चालणार नाही. म्हणून मला व्यवहारानं त्याला जरा अन्न कमी करत करत घालायला पाहिजे, कमी करायला पाहिजे, पाणी पाजायला पाहिजे, जरा कमी करायला पाहिजे. असं करत 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 मग हे व्यवहार. आत्मा आणि शरीर वेगळं आहे निश्चय, पण आधारभूत शरीराला, आत्म्याला आधारभूत शरीर आहे म्हणून त्याला जरा हे पाणी घालायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, झाड कशामुळं वाढतं? हा, गोळवानो मुळामुळं वाढतं. कशामुळं वाढतंय? खत पाणी औषध लगेच चालूच. झाड कशामुळं वाढतंय? मुळामुळं वाढते. अंतरे झाडाला अडकवा आणि त्याला मुळाला वाढवा, बघूया का नाही वाढणार? आधार पाहिजे जमिनीचा. कसली पण जमिनीत पेरून टाका, त्याला योग्य जमीन पाहिजे. त्या जमिनीमुळं पण नुसता वाढणार आहे काय? त्याला खत पाणी योग्य वेळेला घातलं पाहिजे. म्हणून तुमचा आत्मा हे झाड आहे, तुमचं सम्यक दर्शन रत्नत्रय हे त्याचं मूळ आहे. त्याला आधार तुमचं शरीर आहे व्यवहारानं, आणि त्याचं खत पाणी हे आम्ही सगळीजण करायला लागलो. आमचं जे प्रत्येकाचं बोलणं आहे, ही 3-3 वेळचा क्लास आहे, हे स्वयंभू स्तोत्र आहे, हे सगळं आहे, हे त्याचं खत पाणी आहे. हे त्याचं काय आहे? खत पाणी. आणि ते मग मूळ मजबूत झालं, सगळं झालं. आणि मग आता नवीन टेक्नॉलॉजी आल्या. आता हे झाड सक्षम आहे, हे एक विशिष्ट स्थानावर आलेलं आहे, एवढं झालेलं आहे. आता त्याच्या आजूबाजूच्या मुळासकट जरा उपडून काढा आणि त्याला नेऊन दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावा. म्हणजेच काय करा? म्हणजे आता ह्यातला आत्मा आता याचा विषय संपत आला आहे, आता तो परिपक्व झालेला आहे. त्याला दुसऱ्या शरीरामध्ये आता
जन्म देण्याची त्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं हा व्यवहार आणि निश्चय ह्या दोन्ही गोष्टींना लक्षात घेऊन करायला पाहिजे. म्हणून जेता आपका सामर्थ्य होय तेता समाधी मनन करणे मी प्रकृष्ट यत्न करणं योग्य आहे. म्हणून जितकं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे तितकं सामर्थ्य तुम्ही पणाला लावून तुम्ही त्या ठिकाणी समाधी मरणामध्ये प्रकृष्ट म्हणजे यत्न प्रयत्न पुरुषार्थ केला पाहिजे. तसा तो समीचीन पुरुषार्थ यत्न प्रयत्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जमू दे आणि तेवढी क्षमता तुमच्यात आमच्यात येऊ दे. अशा मंगलमय भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.